आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ECG सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी. सकाळी त्याला गाडीमध्ये टाकलं, हॉस्पिटलला घेऊन गेले, मिरजच्या सिव्हिल हॉस्पिटलला. आणि मिरजच्या सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत आईचा मृत्यू झालाय. त्या पोरीला माहित नाही. आईला ICU मध्ये ऍडमिट केलंय. मिरज सिव्हिल मध्ये बापाच्या डोक्यात घन असा घातला होता. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. सांगलीतील धक्कादायक घटनेवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत भावुक होत प्रतिक्रिया व्यक्त केली. पीडित कुटुंबाची व्यथा मांडताना त्यांनी स्वतःच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिलाय. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर कुटुंबाला किती मोठं दुःख आणि अडचणी सहन कराव्या लागतात हे सांगताना आमदार पडळकर यांचा कंठ दाटून आलाय. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळलेत. पीडित कुटुंबाची सध्याची अवस्था अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगत आमदार पडळकर यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केलाय. संबंधित आरोपीवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच संकटात सापडलेल्या पीडित कुटुंबाला शासनाने तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा विषय सोडणार नसल्याची ठाम भूमिकाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली. सकाळी त्याला गाडीमध्ये टाकलं, हॉस्पिटलला घेऊन गेले, मिरजच्या सिव्हिल हॉस्पिटलला. आणि मिरजच्या सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत आईचा मृत्यू झालाय. त्या पोरीला माहित नाही. आईला ICU मध्ये ऍडमिट केलंय. मिरज सिव्हिल मध्ये बापाच्या डोक्यात घन असा घातला होता. कारण जेव्हा मला ही घटना कळाली, कारण 15 वर्ष होता मी जतमध्ये होतो. आपल्या जोत्याच्या सन्मानाच्या कार्यक्रमाला दिवसभर कार्यक्रम होते. मी जेव्हा माझ्या गावाकडे निघालो घराला, तेव्हा नागस फाट्यावरती आल्यावरती मला फोन आला की असा प्रकार घडलाय आणि आम्ही तुम्हाला थोड्या वेळात फोन करतो. मी म्हणलं इथूनच बोलू का तिकडं? नाही म्हणजे आम्ही तुम्हाला थोड्या वेळात फोन करतो, अर्ध्या तासानं. मग मी अर्ध्या पाऊण तासानं माझ्या घरी पोहोचलो. मन असं खिन्न झालं होतं की असा प्रसंग सांगलीमध्ये घडलाय. आईचा मृत्यू झालाय आणि वडील मृत्यूशी झूज देत आहेत. आणि मग घरी गेल्याच्या नंतर 7 वाजता परत फोन आला की तुम्ही तात्काळ मिरजला आलं पाहिजे. मी मिरज आलो, सिव्हिल हॉस्पिटल आलो. डीन सरांशी फोनवरनं बोललो, डॉक्टर शिंदे सरांशी फोनवरनं बोललो. बाहेर आलो तेव्हा सगळे आपल्या परिवाराची सगळी मंडळी तिथं होती. जी मुलगी मनाली तिथं होती, त्यांचे चुलते गोव्यावर आले होते, त्यांची आत्या तिथं होती. आता आईचा मृत्यू झालाय, पोरीला माहित नाही. आता सांगायचं कसं? पत्रकार मित्र सगळे तिथं होते. जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो, डॉक्टरांशी बोललो, न्यूरोसर्जनशी बोललो, ते म्हटले की मोहनच्या डोक्यामध्ये हातोडीचा मोठा वार घन डोक्यामध्ये घातलाय आणि त्याची कवटी फुटून पूर्णपणे मेंदूमध्ये घुसलेली आहे. ब्रेन डेड झालाय असं जेव्हा सांगितलं, मी म्हटलं काय तुमच्या पर्याय? तुम्ही प्रयत्न करा, त्याला काही करून वाचवा, कारण या पोरांना बाप पाहिजे. आणि म्हटले काही प्रयत्न जरी केला तर यश येईल असं वाटत नाही. परिस्थिती खूप बिकट आहे, कारण BP प्रचंड लो आहे. हे सगळं इंजेक्शनवरती त्याला मी आता टिकवलं आहे. आता पर्याय काय सांगा ना? दोष काय सांगा या मोहनचा आणि त्यांच्या सोबती होतीचा, की माझ्या शेजारी हिंदू नको आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.